रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी अत्यंत खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या मते हे वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महामंदीसारखं विनाशकारी ठरू शकतं. वाढतं जागतिक कर्ज, इराण अमेरिका यांच्यातील वाढलेला तणाव आणि तेलाच्या गगनाला भिडणाऱ्या किमती यामुळे शेअर बाजार आणि बँकिंग यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कियोसाकींच्या या इशाऱ्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. अनेक जण आता बचत आणि स्टॉक मार्केटमधून पैसा काढून सोन्यात, चांदीमध्ये आणि बिटकॉइन सारख्या पर्यायांकडे वळू लागले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही मंदी केवळ भीती म्हणून मांडलेली नाही आहे, तर ही संपत्ती घेण्यासाठी मोठी संधी असल्याचं सांगत गुंतवणूकदारांना सेलमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी तयार राहण्याचा सल्ला दिला आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी 2026-27 वर्षाबद्दल काय आर्थिक भविष्यवाणी केली आहे, 2026-27 वर्ष आर्थिक कसं डुबणार आहे, त्यातून वाचण्यासाठी काय उपाय करण्याचे सल्ले त्यांनी दिले आहेत, या प्रश्नांची उत्तरं आणि माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आर्थिक जगातील एक प्रसिद्ध आणि तितकंच वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणजे रॉबर्ट कियोसाकी, ज्याने रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाच्या माध्यमातून लाखो लोकांचा पैशांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यांनी आता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी एक अतिशय भयानक पण संधींनी भरलेली भविष्यवाणी केली आहे. रॉबर्ट कियोसाकी हे केवळ एक लेखक असून ते एक यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार आहेत. त्यांनी नेहमीच टिपिकल शिक्षण पद्धती आणि नोकरीच्या मानसिकतेवर टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शाळा आपल्याला पैसे कमवायला शिकवतात, पण पैसे कसे काम करतात हे शिकवत नाही. कियोसाकी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये 2026-27 या वर्षात जागतिक स्तरावर एक मोठी आर्थिक मंदीसारखी परिस्थिती येईल असे संकेत दिले आहेत. त्यांच्या मते हे आर्थिक वर्ष डुबणार आहे कारण जागतिक अर्थव्यवस्था सध्या कर्जाच्या डोंगरावर उभी आहे. त्यात अमेरिकन डॉलरचं मूल्य आता कमी होत चाललंय आणि ज्या पद्धतीने जगातील देशातील सरकार बेसुमार पैसे छापून अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, तो फुगा कधीतरी फुटणारच आहे आणि तो क्षण 2026-27च्या दरम्यान असेल असं त्यांचं भाकीत आहे. रॉबर्ट कियोसाकी यांची भविष्यवाणी ऐकून भीती वाटणं स्वाभाविक आहे, परंतु कियोसाकी स्वतः याकडे भीती म्हणून न बघता संधी म्हणून बघतात. त्यांनी स्पष्ट केले की जेव्हा जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हाच खऱ्या अर्थानं संपत्ती निर्माण करण्याची वेळ असते. 1987, 2000, 2008 आणि अलीकडच्या 2020च्या मंदीमध्ये अनेक लोक कंगाल झाले, पण कियोसाकी म्हणतात की याच काळात ते अधिक श्रीमंत झाले. त्यांच्या मते 2026-27 मध्ये जेव्हा शेअर बाजार, रिअल इस्टेट आणि इतर मालमत्तांचे भाव कोसळतील तेव्हा जगातील सर्वोत्तम मालमत्ता अतिशय स्वस्त दरात किंवा डिस्काउंटमध्ये उपलब्ध असतील. त्यांनी भारतीय गुंतवणूकदारांना आणि जागतिक नागरिकांना असा सल्ला दिला आहे की पारंपरिक बचतीच्या पद्धती आता कुचकामी ठरणार आहेत. जे लोक बँकेत पैसे साठवून ठेवतात त्यांना ते लुजर्स मानतात, कारण महागाईमुळे पैशाची किंमत कमी होत जाते. त्याऐवजी त्यांनी रिअल ॲसेट्समध्ये गुंतवणूक करण्याचा आग्रह धरलाय. तर त्यांच्या यादीत सगळ्यात वरचं नाव म्हणजे सोनं आणि चांदी. कियोसाकींच्या मते सोनं हे देवाचे पैसे आहेत आणि चांदी ही औद्योगिक उपयोगांमुळे अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी असंही म्हटलंय की जर तुमच्याकडे गुंतवणूक करायला जास्त पैसे नसतील तर एक वेळचं जेवण टाळा, पण $10ची चांदी खरेदी करा, कारण ही छोटी गुंतवणूक तुम्हाला भविष्यात मोठ्या संकटातून वाचवू शकते. गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांनी बिटकॉइनवर प्रचंड विश्वास व्यक्त केला आहे. त्यांना वाटतं की सरकारी चलनावरचा लोकांचा विश्वास उडेल तेव्हा बिटकॉइन हे लोकांचं चलन म्हणून समोर येईल. 2026-27च्या मंदीनंतर बिटकॉइनचे भाव गगनाला भिडतील असा त्यांचा दावा आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी काही महत्वाच्या खबरदारीच्या उपाययोजना सांगितल्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फायनान्शियल लिटरसी. जोपर्यंत तुम्हाला ॲसेट्स आणि लायबिलिटीज यातला फरक कळत नाही तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहू शकत नाही. तुमच्या खिशात पैसे आणणारी गोष्ट म्हणजे मालमत्ता आणि तुमच्या खिशातून पैसे काढून घेणारी गोष्ट म्हणजे दायित्व. सध्याच्या काळात कर्ज काढून चैनीच्या वस्तू घेणं हे आत्मघातकी ठरू शकतं. दुसरी महत्वाची खबरदारी म्हणजे कॅश फ्लो निर्माण करणं. केवळ नोकरीच्या पगारावर अवलंबून न राहता असं उत्पन्नाचा फ्लो निर्माण करा जो तुम्ही काम करत नसतानाही तुम्हाला पैसे मिळवून देईल. यामध्ये भाड्याने दिलेली मालमत्ता किंवा यशस्वी व्यवसायातील भागीदारी यांचा समावेश असू शकतो. या भीषण मंदीच्या काळात टिकून राहण्यासाठी कियोसाकी वॉरन बफे यांचं उदाहरण देतात. ज्याप्रमाणे बफे यांनी मोठ्या प्रमाणात कॅश राखून ठेवली आहे, त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांनी देखील येणाऱ्या संधीचा फायदा घेण्यासाठी काही प्रमाणात रोख रक्कम तयार ठेवली पाहिजे. पण ही रोख रक्कम केवळ साठवण्यासाठी नसावी, तर जेव्हा मार्केट खाली येईल तेव्हा स्वस्तात शेअर्स किंवा जमीन खरेदी करण्यासाठी वापरली पाहिजे. त्यांनी बॅड डेब्ट म्हणजेच ज्या कर्जाचा हप्ता तुमच्या खिशातून जातो त्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. या उलट गुड डेब्टचा वापर करून मालमत्ता कशी वाढवायची हे शिकणं गरजेचं आहे.
2026-27 हे वर्ष केवळ नुकसान करणारं नसेल, तर ज्यांच्याकडे योग्य माहिती आणि धैर्य असेल त्यांच्यासाठी हा वेल्थ ट्रान्सफरचा काळ असेल. गरिबांकडून पैसे श्रीमंतांकडे जाण्याचा हा नैसर्गिक मार्ग आहे असं ते मानतात. त्यामुळे घाबरून न जाता जागतिक घडामोडींवर लक्ष ठेवणं, सोन्या चांदीमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं आणि स्वतःच्या कौशल्यांमध्ये वाढ करणं हाच या आगामी संकटांवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. कियोसाकी शेवटी हेच सांगतात की संकट हे संकटच राहतं जर तुम्ही तयार नसाल, पण जर तुम्ही मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या सज्ज असाल तर हेच संकट तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी सुवर्ण संधी ठरू शकतं. तुमच्याकडे आज जे 10-20 रुपये वाचतील ते जंक सिल्वर किंवा सोन्याच्या स्वरूपात साठवायला सुरुवात करा. कारण भविष्यात कागदी नोटांची किंमत केवळ रद्दीसारखी होऊ शकते, पण धातू आणि तंत्रज्ञानावर आधारित मालमत्ता तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेऊन ठेवतील. ही खबरदारी आणि उपाययोजना जर आजपासूनच अंमलात आणल्या तर 2026-27 वर्ष तुमचं आयुष्य डुबवणारं नसून तुम्हाला तारणारं ठरेल हे निश्चित. बाकी मंडळी, रॉबर्ट कियोसाकी यांच्या 2026-27च्या या आर्थिक वर्षाच्या भविष्यवाणीवर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.